हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ गुलाब ठोंबरे अँड वेलकम टू द चॅनल एडिऑन टिप्स. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल बघितलं होतं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. ओके, फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. लेट्स स्टार्ट इट. फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन. लेट्स स्टार्ट इट आवर टुडे चॅप्टर फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. Okay, fertilization and implantation. During copulation, coitus, semen is released by the penis into the vagina. Yes, insemination हे आपल्याला माहिती होतं. The motile sperms swim rapidly and pass through the cervix, enter into the uterus and finally reach the ampullary region of the fallopian tube. आपण बघितलेलं आहे ampullary region मध्ये actual fertilization takes place. The ovum released by the ovary is also transported to the, suppose काय क्या कर रहा है यार. दिस इज अँपोलर रिजन. ओके, मग इकडून स्पर्म येणार आणि इकडून इथं ओरी, इकडून आहे ते एग येणार, दॅट इज दी ओम. आणि इथं ह्या अँपोलर रिजनमध्ये इथं फर्टिलायझेशन ॲक्च्युअली होणार. ओके, मग ॲक्च्युअली इकडून स्पर्म यायला आणि इकडून काय म्हणतात ओम यायला बरोबर एक्झॅक्टली झालं तर दोन्ही इकडून बरोबर आले आणि बरोबर मेटअप झालं देनच फर्टिलायझेशन. अदरवाईज फर्टिलायझेशन इज नॉट पॉसिबल. ओके, काय म्हणतंय region where fertilization takes place. Fertilization can only occur if the ovum and sperms transported simultaneously to the ampullary region. This is the reason why all copulations lead to fertilization and pregnancy. Okay, that's all. The process of fertilization. आता पहिले the process of fusion of sperm with an ovum is called fertilization. Okay, हे माहिती आहे सगळ्याला. ड्युरिंग फर्टिलायझेशन स्पर्म कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द झोना पेलिसड लेअर. म्हणजे आपला हा जो ग्राफियन पॉलिकल काय म्हणतात ओवम होता, ओवमच्या वरती सपोज दिस वॉज आवर ओवम, त्यानंतर दिस वॉज आवर झोना पेलिसडा लेअर. ओके, राईट, झोना पेलिसड लेअर ऑफ द ओवम अँड इंड्युसेस चेंजेस इन द मेम्ब्रेन दॅट ब्लॉक. म्हणजे इकडून एक सपोज स्पर्म आला, सपोज असं एक स्पर्म आला, मग ह्यो स्पर्म इथं अशा काहीतरी चेंजेस असं करतोय ह्या काय म्हणतात झोना पेलिसडा लेअरमध्ये की हा आत गेला ना की बाकी कोणते स्पर्म आतच येऊ शकत नाही. आता हे इकडून असं पोहत पोहत आला आणि एकदम स्पीड, म्हणजे कोण पहिला जाते, हा पळत पळत सगळ्यात पहिला आला, सगळ्यात पहिला पोहत पोहत आला की हा आत गेला की डायरेक्ट सगळे ब्लॉक होते, कोणी जात येऊ शकत. काय म्हणते कॉन्टॅक्ट विथ द झोना पेलिसड लेअर ऑफ द ओवम अँड इंड्युसेस चेंजेस इन द मेम्ब्रेन दॅट ब्लॉक द एंट्री ऑफ ॲडिशनल स्पर्म्स. म्हणजे दुसरे स्पर्म्स आतमध्ये येऊ शकत नाही. ओके, thus it ensures that only one sperm can fertilize ovum. Secretions of the acrosome help in the sperm enter the cytoplasm of the ovum through the zona pellucida and the काय म्हणते मेम्ब्रेन, द प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय म्हणते द सिक्रिशन्स ऑफ ॲक्रोझोम जे स्पर्म, सपोज स्ट्रक्चर ऑफ स्पर्ममध्ये आपण बघितलेलं हेड होतं, परत नेक होती, परत मिडल पीस आणि टेल वगैरे होतं. ह्याच्यावरती कॅप लाईक स्ट्रक्चर जे प्रेझेंट होतं ना ॲक्रोझोम, ह्याच्यामध्ये काही एन्झाईम्स प्रेझेंट होते. ओके, एन्झाईम्स ह्या कॅप लाईक स्ट्रक्चरला ॲक्रोझोम म्हणलं. ॲक्रोझोम स्पर्म एंटर द सायटोप्लाझम. ओके, म्हणजे सायटोप्लाझममध्ये एंटर करायला मदत करते. ओके, This induces the completion of meiotic division of the secondary oocyte. The second meiotic division is also unequal and results in the formation of second polar body. म्हणजे सेकंड पोलार बॉडी फॉर्म होते. मग ह्याच्यामध्ये अगेन हे सेकंड पोलार बॉडी फॉर्म होऊन आणि हॅप्लॉइड ओवम दॅट दी ऊटीड म्हणतात. हॅप्लॉइड ओवमला काय म्हणतात ऊटीड. सून द हॅप्लॉइड ओवम दॅट दी ऊटीड. हॅप्लॉइड न्यूक्लियस स्पर्म्स दॅट ऑफ द ओवम फ्यूज विथ द डिप्लॉइड फ्यूज टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. म्हणजे हा जो हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द स्पर्म असतं ना द ओवम, हॅप्लॉइड ओवमसोबत हे होणार आणि त्यातून काय फॉर्म दॅट दी झायगोट फॉर्म होणार. ओके, डन.
डन 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 डन. दॅट्स ऑल. म्हणजे इकडून एक स्पर्म येणार, स्पर्म आला की ह्या झोना पेलुसला लेअरवरती असं काहीतरी करणार की तो ह्यो आत गेला की बाकीचं कोणी जात नाही येऊ शकत. ओके, म्हणजे हे बाकी ह्यो एकदा का सायटोप्लाझममध्ये गेला की तो कोणीच बाकी आत येऊ शकत नाही, असं काहीतरी चेंजेस करतो आहे. आणि चेंजेस केल्यामुळे मग दॅट्स ऑल, दिस प्रोसेस टेक्स प्लेस. आणि हे परत मग सेकंड पोलार बॉडी आणि हॅप्लॉइड ओव्हममध्ये ब्रेकडाऊन होतं आहे. त्याला काय म्हणतात ऊटीड असं म्हणतात त्याला. काय म्हणतात हॅप्लॉइड ओव्हमला काय म्हणतात ऊटीड. ओके, ऊटीड. आणि हॅप्लॉइड ओव्हम आणि हॅप्लॉइड स्पर्म, सॉरी हॅप्लॉइड न्यूक्लियस, हे दोन्ही हे होतात. हॅप्लॉइड न्यूक्लियस स्पर्म आणि डिप्लॉइड झायगोट तयार होते. ओके, तर हेअर इज गिवन कसं म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन कसं केलं जातं. आय विल शो यू. जस्ट सपोज दिस वन इज मेल. मेलमध्ये कसं असतं एक्स वाय काय म्हणते. आणि रिमेंबर सेक्स ऑफ विल डिसाइडेड ॲट दिस स्टेज इट सेल्फ. म्हणजे ह्या स्टेजलाच बेबीची जी आहे ना डिसाईड केली जाते. फिमेल हॅज क्रोमोझोम पॅटर्न इन द फिमेल एक्स एक्स अँड दॅट इज मेल एक्स वाय. मेलमध्ये एक्स वाय प्रेझेंट असते आणि फिमेलमध्ये दॅट इज दी एक्स एक्स इज प्रेझेंट. ओके, आता सपोज फिमेलकडून काय एक्स येणार आहे आणि मेलकडून वाय आहे, म्हणजे एक्स किंवा वाय कोणी येऊ शकतं. मग जर सपोज इथं फर्टिलायझेशन झालं, ओके, फर्टिलायझेशन झालं, दिस इज एग, सपोज हे ओम आहे आणि दिस इज स्पर्म. इकडून सपोज आला एक्स, ओके, आणि इकडून आला सपोज इकडून काय ओम आहे ना, ओम आणि स्पर्म, इकडून एक्स येणार. ओके, तर इकडून काय येऊ शकते, इकडून जर सपोज एक्स, इकडून काय एक्स येणार. ओके, एक्स एक्स आले काय दॅट इज दी गर्ल, बेबीज गर्ल, दॅट्स ऑल. ओके, त्यानंतर सपोज इकडून काय म्हणतात फिमेल, दिस इज फिमेल दिस इज मेल, इकडून आला वाय आला सपोज, म्हणजे दिस इज मेल इकडून आला वाय, देन एक्स वाय फॉर्म होणार. एक्स वाय म्हटल्यावरती बेबी इज बॉय. देन थिंक हू इज जेंडर डिसाइडर. कोण डिसाइड करतं तर ॲक्च्युली मेल इज डिसाइडिंग द जेंडर ऑफ द बेबी, नॉट फिमेल. दिस इज रियालिटी. अँड आपण म्हणजे वेगळंच आपल्या जगात चालू आहे, विच इज टोटली मतलब अलग अलग आहे भाई. हो, ॲक्च्युली जे जेंडर डिसाईड करताना बेबीचं ते मेल डिसाईड करतात. मेलकडे एक्स वाय असतो, मेलकडून जर वाय आला देन काय म्हणतात फिमेल तर ऑलवेज एक्स 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 सिक्रेट कर, एक्स फिमेलकडून एक्सच क्रोमोझोम येणार आहे, मेलकडून काय येणार आहे एक्स किंवा वाय. एक्स जर आला देन एक्स एक्स होणार, एक्स एक्स झालं देन बेबी इज गर्ल. आणि इथं जर एक्स वाय झाला, मेलकडून वाय आला देन एक्स वाय होणार, आणि एक्स वाय आला देन बॉय होणार. दॅट्स ऑल. इसमें मतलब मध्ये लेडीजचा काय विषय. दॅट्स ऑल. ओके, आय होप की आज तुम्हाला हे समजलं असेल सेक्स डिटर्मिनेशन. ओके, आता इथं पुढं काय म्हणतं आहे, लेट्स मूव फॉरवर्ड. ये चलता रहेगा भाई, मतलब थोडी थोडी आता इथून पुढे शिकायला, इथून पुढे थोडे थोडेसे काय म्हणतात होत जातील चेंजेस. आय होप दिस इज नॉट फॉल्ट ऑफ गर्ल्स और लेडीज, दिस इज मतलब दोघांचं पण फॉल्ट नाही, पण ॲक्च्युली आपण जे काय म्हणतो ना की फिमेल डिसाईड करते वगैरे, दिस मतलब टोटली फॉल्स, टोटली फॉल्स. हे इज सायंटिफिकली प्रूव्हन. वी बॉयज डिसाइड and we blame the girls. This is not fair. No, let it be. Let it be. Let's move forward. Our topic is let it be. The mitotic division starts at the zygote, moves through the isthmus of the oviduct called cleavage. Okay, क्लिवेज काय म्हणतं आहे, झायगोट मूव्ह थ्रू द इस्थमस, म्हणजे इस्थमसकडं मूव्ह होते, दॅट इज कॉल्ड क्लिवेज टुवर्ड्स द युटेरस. थ्रू युटेरस म्हणजे झायगोट जो आहे ना इस्थमस थ्रू
ह्याच्याकडे जायला चालू होते काय युटरसकडे जायला चालू होते, दॅट इज कॉल्ड क्लिवेज. अँड फॉर्म्स 2-4-6-8 ब्लास्टोमर्स, त्याला ब्लास्टोमर्स वगैरे म्हणतात. अँड द एम्ब्रायो विथ 8 to 16 ब्लास्टोमर्स कॉल्ड मोरुला. 8 to 16 जे असतात ना त्याला काय म्हणतात मोरुला. ओके. द मोरुला कंटिन्यूज टू डिवाइड अँड ट्रान्सफॉर्म इंटू blastocyst. Morula blastocyst. Okay, blastocyst. Okay, and moves further to the uterus. The blastomers in the blastocyst are arranged as outer layer trophoblast and inner layer the inner cell mass. Okay, inner group attached to called inner cell mass. The trophoblast layer get attached to the endometrium and inner cell mass get differentiated into as embryo. After attachment, the uterine cell divide rapidly and covers the blastocyst. As a result, the blastocyst becomes embedded in the endometrium of the uterus. This is called implantation. It leads to pregnancy. That's all. Okay. Trophoblast and inner cell mass. That's all. Okay, done. मोरुलाचं कन्वर्जन ब्लास्टोसिस्ट मध्ये होते आणि त्या ब्लास्टोसिस्टचे ब्लास्टोमर असते ना त्या इथे ट्रोपोब्लास्ट आणि इनर सेल मास. ओके. ट्रोपोब्लास्ट लेअर गेट्स अटॅच टू द एंडोमेट्रियमवरती अटॅच होते and inner cell mass get differentiated as embryo. After attachment, uterine divide rapidly and covers the blastocyst. blastocyst ला cover करते. As a result, the blastocyst becomes embedded in the endometrium of the uterus. This is called implantation. Okay, that's all. म्हणजे काय म्हणते ट्रोपोब्लास्ट लेअर जो आहे ना देन गेट्स अटॅच टू एंडोमेट्रियमवरती अटॅच होते आणि इनर सेल मग सपोज हिअर इज वन लेअर आणि हा ट्रोपोब्लास्ट आहे. हा ट्रोपोब्लास्ट काय करतो आहे ट्रोपोब्लास्ट आहे ते ट्रोपोब्लास्ट गेट्स अटॅच टू द एंडोमेट्रियम अँड देन inner cell get differentiated into embryo. Okay, हा आफ्टर अटॅचमेंट युटरन कवर्स द ब्लास्टोसिस्टला कवर करते. ओके, ब्लास्टोसिस्टला कवर करते. ॲज अ रिझल्ट द ब्लास्टोसिस्ट बिकम एम्बेडेड इन द एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस. दिस इज कॉल्ड इम्प्लांटेशन. ओके, दॅट्स ऑल. होप की समजलं असेल. बरंच टॉपिक घेतला आहे आपण. हा स्टार्टिंगचा पार्ट बघितला आहे. दॅट्स ऑल. स्टार्टिंगचा पार्ट आहे फर्टिलायझेशन नंतर सेक्स डिटर्मिनेशन बघितलं. जर काय म्हणतात मेलकडून एक्स आला देन फिमेल ऑलवेज एक्स देणार. ओके, मेलकडून एक्स आलं देन एक्स दॅट इज दी गर्ल होणार आणि ते जर मेलकडून वाय आलं देन एक्स वाय दॅट इज दी बेबी बॉय होणार. ओके, दॅट्स ऑल. आणि त्यानंतर ब्लास्टोसिस्ट ब्लास्टोमर्स वगैरे हे कन्सेप्ट बघितले आहे. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.